नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहूयात महत्त्वाची बातमी। पुण्यातील महिला अत्याचाराचा अजून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुण्यातील एका 26 वर्षीय मुलीवर लग्नाचा आमिष दाखवून 15 लाख रुपये उकळले आणि तिच्यासोबत जबरदस्ती करत तिचे अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। श्यामनाथ गंभीरे यानं तरुणीला लग्नाचा आमिष दाखवत पैसे घेतले, तो पीडितेला शरीर संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता, अशी ही माहिती समोर आली आहे। यातील धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी FIR दाखल करून घेण्यासाठी तब्बल 21 दिवस लावले आणि महिला आयोगाकडे जाऊन सुद्धा फक्त यांना सहकार्य करा असं सांगण्यात आलं, असा पीडितेचा आरोप आहे। आरोपीचे वडील हे पुणे पोलिसात कार्यरत होते, अशी ही माहिती समोर येते। 26 वर्षीय महिला एका जिममध्ये कामाला होती। यावेळी श्यामनाथ गंभीरे नावाच्या तरुणासोबत तिची ओळख झाली। त्या दरम्यान पीडितेच्या आईला काही आजार झाला होता, तेव्हा तिने आरोपीकडून डाएट प्लॅन घेतला होता आणि यातून त्यांची ओळख वाढली। या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। काही दिवसांनी त्यांचा साखरपुडा झाला। त्यानंतर जवळपास वर्षभर पीडित महिला लग्नाची वाट पाहत होती, पण आरोपी आणि त्यांचं कुटुंब लग्नास तयार नव्हतं। या दरम्यान पीडित महिलेकडून आणि तिच्या घरच्यांकडून आरोपीनं यानं त्या कारणानं 15 लाख रुपये घेतले। त्यानंतर पीडित महिलेचे वडील आजारी होते, त्यावेळी पीडितेने आरोपीकडून स्वतःचे पैसे परत देण्यास सांगितलं। मात्र आरोपी आणि त्याच्या घरच्यांनी हुंड्यात पैसे दिले आहेत असं समजून ते विसरून जा असं सांगून घरातून हकलून दिलं। पीडित महिलेच्या वडिलांच्या निधनानंतर आरोपी श्यामनाथ गंभीरे तिच्या घरी आला आणि पुन्हा जबरदस्ती करत फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला। महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली असता तब्बल 21 दिवसानंतर FIR दाखल करण्यात आली आहे आणि त्यामध्ये 15 लाख आणि हुंड्यांचा संदर्भ नमूद करण्यात आला नाही। पीडित महिलेने जानेवारी महिन्यात महिला आयोगाकडे धाव घेतली। 2 ते 3 महिन्यानंतर त्यांचा अर्ज पोलीस ठाण्यामध्ये गेला, तेव्हा पोलिसांनी सांगितले की कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे म्हणून काही करू शकत नाही। पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय। गेल्या आठवड्यात पुन्हा त्या पीडित महिलेला त्रास देण्याच्या हेतूने आरोपी वेगवेगळ्या नंबरवरून तिला मेसेज करत होता। त्याशिवाय पीडित महिलेच्या घराच्या खाली रात्रंदिवस अनोळखी व्यक्ती उभी असते। याबाबतचा अर्ज पोलिसांना देऊनही कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा पीडितेचा आरोप आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।